नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुणे सोलापूर महामार्गावर असणारे वरवंड या गावामधील गोपीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात आलेलो आहोत. आपण या ठिकाणी मंदिराची पाहणी आणि मंदिरातील देवतेचे दर्शन घेणार आहोत. आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आत आलेलो आहोत. या ठिकाणी भस्माचे धुणे आहे. समोरून नंदी आहेत. हा मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. या ठिकाणी गोपीनाथ महाराजांनी समाधी झालेली आहे. जिवंत समाधी घेतलेली आहे असे सांगितले जाते. प्राचीन असे हे गोपीनाथ महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर पुणे पंढरपूर रोडवर वरवंड या गावामध्ये पुण्यापासून अंदाजे 65 किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. या ठिकाणी गोपीनाथ महाराज हे बरेच दिवस वास्तव्य करीत असत आणि त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे जिवंत. त्यामुळे हे या गावचे ग्रामदैवतच बनलेले आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण होते. या ठिकाणी आपण पाहत आहोत ह्या विरगळे आहेत. काही शिलालेख आहेत. फार वर्षापूर्वी असे शिलालेख आणि विरगळी बनवल्या जायच्या. या ठिकाणी दगडावरच कोरलेले शिलालेखही आहेत. या ठिकाणी या विरगळी सुरक्षित राहण्यासाठी सुंदर असे पाठीमागे एक मंदिर बांधलेले आहे आणि त्या मंदिरामध्ये विरगळी सुरक्षित अशा ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपली परंपरा जास्तीत जास्त जपता येईल याची दक्षता येथील गावकरी लोकांनी घेतलेली आहे. आपण ह्या विरगळी पाहत आहोत. आपल्याला इतरत्र मंदिरात अशा विरगळी इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेल्या किंवा कुठं बाहेर असलेल्या दिसतात. या ठिकाणी सुंदर अशा या विरगळी ठेवलेल्या आहेत जेणेकरून या विरगळींना कसलाही ऊन वाऱ्याचा इजा होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. प्राचीन वस्तू या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत. काही मूर्ती आहेत, काही शिवलिंग आहे आणि हा आता आपण मंदिराचा परिसर पाहत आहोत. सुंदर असं हे मंदिर आहे. पुणे सोलापूर महामार्गाला लगतच असणारे हे गोपीनाथ महाराजांचे मंदिर आहे. फार प्राचीन असे हे मंदिर आहे. आपण पाहत आहात मंदिराचा परिसर स्वच्छ आहे, सुंदरही आहे. संपूर्ण मंदिराला तटभिंत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार मजबूत ही आहे. या ठिकाणी दीपमाळा आहे, तुळशी वृंदावन आहे. आपण काही लहान लहान दैवतांचे आपण दर्शन घेणार आहोत. सुंदर असा परिसर आहे. आवश्यक वेळा या मंदिराला भेट द्या.
या ठिकाणी धुनी आहे. अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या. जय भवानी, जय शिवाजी, ओम नमः शिवाय.